हे उपवास करायचे कोणी नाही तर ऑब्व्हियसली लहान मुलींनी लहान मुलांनी नाही करायचे. जर तू प्रेग्नेंट असशील ना सखी तर प्लीज तू करू नकोस हा, कारण का तुझी आणि तुझ्या बाळाची वाढ ही नॉर्मल जेवणानेच होते ना. म्हणून पदार्थ आहेत जे डायजेशनला हेवी करतील किंवा डायजेशन प्रोसेस स्लो करतील, त्याचं काम वाढवेल असे पदार्थ घेऊ नकोस. तू जेवढा हलका आहार घेशील तेवढा ह्या नवरात्री उपवासाचा तुझ्या शरीराला खूप चांगला फायदा होईल. जे आताच डायग्नोज कुठल्या मोठ्या रोगांना झाले असतील जसं किडनी डिझीज झाले किंवा कॅन्सर वगैरे झाले त्यांनीही टाळावेत. कशा आहात सगळ्या? मी प्रतीक्षा कदम, चीफ डायटिशियन फ्रॉम कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई. नवरात्र सुरू होतंय, छान छान मज्जा करायची, छान छान कपडे घ्यायचे, नवरात्रीत गरबा खेळायचा. पण त्याचबरोबर बऱ्याचशा सख्यांचा किंवा त्यांच्या रिलेटिव्हचा फास्टिंग किंवा उपवास असतो, बरोबर. तर त्या संदर्भात काही काही गोष्टी आपण बोलूया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा सीझन चेंज होत असतात ना तेव्हा आपल्या रिच्युअल्समध्ये बऱ्याच वेळेला उपवास सांगितलेले आहेत आणि करतातही. काय असतं, एक आपल्याला शाळेला कशी सुट्टी असायची त्याचप्रमाणे आणि नंतर नवीन वर्ष सुरू व्हायचं, अगदी तसंच की आपल्याला एक सुट्टी द्यावी लागते. कारण का शरीरातल्या सगळ्यात कठीण कामांमधलं किंवा जास्त कन्झ्युमिंग कामांमधलं एक काम असतं ते म्हणजे डायजेशन. मग त्याला थोडासा आराम मिळण्यासाठी, कारण का नवीन सीझनला आपल्याला तोंड द्यायचं आहे, त्याची शरीराने तयारी करण्यासाठी थोडा शरीराला आराम, विसावा म्हणतो ना, त्यासाठी हे उपवास असतात. मग त्याची काही पद्धत असते. आता नवरात्रीमध्ये प्रत्येक घराघरामध्ये वेगळं असतं. कोणतरी निर्जला करतं, कोण फक्त फळं खातं, कोण रात्रीचंच जेवतं, कोण दुपारचंच जेवतं, असं बरेचसे प्रकार आहेत, बरोबर. आता दोन गोष्टींमध्ये कन्फ्यूज होऊ नकोस की मी वेट लॉस पण करणार आहे आणि 9 दिवस मी फास्ट पण करणार आहे, म्हणजे मी फास्टिंग करेन ना तेव्हा माझं वेट लॉस होईल. ह्या दोन्ही गोष्टी ना फार वेगळ्या आहेत. त्याचे रूल्स सुद्धा वेगळे आहेत. नवरात्र किंवा उपवास जेव्हा करतो ते कम्युनिटीने आपल्याला घालून दिलेले रूल्स असतात आणि जेव्हा तू वेट लॉस करतेस ना तेव्हा तुझे इंडिव्हिज्युअल रूल असतात. ते तुझ्या शरीरानुसार काय काय योग्य अयोग्य असतं त्यानुसार तुला वेट लॉस डाएट फॉलो करायचं असतं, ठीक आहे. सो या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि होतं काय माहितीये, तू नवरात्रीचे 9 दिवस उपवास करतेस आणि त्याच्यानंतर तू जेव्हा नॉर्मल जेवण घ्यायला लागतेस तर तुझं वेट बाउन्स होतं, मग तो वेट गेन होतं, मग ते डिप्रेशन आणि मग ते सॅडनेस या सगळ्याला तुला फेस करावं लागतं, बरोबर आहे. सो या गोष्टींमध्ये पडू नको. छान स्पिरिच्युअल अँगलने तू हा उपवास कर. तर या उपवासात तू काय काय खाऊ शकतेस, तर बाबा राजगिरा घेऊ शकतेस किंवा वरी, ज्याला भगरही म्हणतो, त्याची फोडणी देऊन तू छानपैकी कढी बरोबर तू ते खाऊ शकतेस किंवा त्याचंही बऱ्याच वेळेला गोड पदार्थ केले जातात ते तू घेऊ शकतेस. फळं जी काही म्हणून सीझनमध्ये आहेत ती घेऊ शकतेस. केळं, पुन्हा बटाटा, रताळ, हे जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट किंवा सिंपल अशा दोन्हीने मिक्स असलेली ही फळं आणि भाज्या आहेत, जे रिलीज कार्बोहायड्रेट ना ब्लडमध्ये हळू करतं. त्यामुळे अशा वेळेला तू प्लीज कन्झ्युम कर, काहीही त्याच्याबद्दल वावगं नाही आहे. दुसरं म्हणजे ड्रायफ्रुट्स घेऊ शकतेस. दही, ताक मुबलक प्रमाणात घे जेणेकरून हायड्रेटेड राहशील. लिंबू पाणी घे, कोकोनट वॉटर घे. फ्रूट ज्यूस घेण्यापेक्षा तू फळं खा. असं करून तू छान छान खाऊ शकतेस. सगळ्यात फेवरेट माझं जे आहे उपवासाचं ते म्हणजे भाजणीचं थालीपीठ. खूप छान लागतं. दही, पुन्हा थोडंसं खोबरं टाकून छान अशी त्याची चटणी बनवू शकतेस. अशा वेगळ्या वेगळ्या रेसिपीज बऱ्याच अवेलेबल आहेत. आता गडबड काय होते, माझ्याबरोबर सुद्धा असं मला बऱ्याच वेळेला वाटतं की अरे फास्ट आहे किंवा उद्या उपवास आहे, तर आपला कल हा नेहमी फ्राईड स्टफकडे जातो. जसं चिप्स झाले किंवा साबुदाणा वडे झाले. चिप्स नाही आवडत मला, पण साबुदाणे वडे आपल्यापैकी कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतात. पण आपण 1-2 खाऊन गप्प नाही ना बसत, आपण खूप खातो. त्यामुळे अशा फ्राईड गोष्टी ज्या आहेत ज्यामुळे डायजेशनचा आराम न होता त्याला अति कामाला लावतो आपण. आणि आपल्याला पर्पज काय आहे, डायजेशनला सुट्टी देणं, त्याचा आरामात जरा आराम मिळणं डायजेशनला, म्हणून आपण उपवास करतो आहोत. त्यामुळे फ्राईड गोष्टी प्लीज घेऊ नको. साबुदाण्याची खिचडी घे. आणि जर 8-9 दिवस उपवास असेल तर एखाद दुसऱ्या वेळेला वडे वगैरे ठीक आहे, ते पण 1-2. अदरवाईज भरपूर असं घ्यायचं नाही. किंवा भाजणीचे वडे तळतात, म्हणजे लिटरली काय ते उपवासाची कचोरी असते. एक मजेशीर गोष्ट म्हणजे हल्लीमध्ये म्हणजे बरेच वर्ष झाली त्या गोष्टीला,
उपवासाची मिसळ सुद्धा मिळते बाहेर, बरोबर. तर ह्या सगळे जे पदार्थ आहेत जे डायजेशनला हेवी करतील किंवा डायजेशन प्रोसेस स्लो करतील, त्याचं काम वाढवेल असे पदार्थ घेऊ नकोस. तू जेवढा हलका आहार घेशील तेवढा ह्या नवरात्री उपवासाचा तुझ्या शरीराला खूप चांगला फायदा होईल. बरं, आता हे उपवास करायचे कोणी नाही तर ऑब्व्हियसली लहान मुलींनी, लहान मुलांनी नाही करायचे. जर तू प्रेग्नेंट असशील ना सखी तर प्लीज तू करू नकोस हा, कारण का तुझी आणि तुझ्या बाळाची वाढ ही नॉर्मल जेवणानेच होते ना, म्हणून. आणि कोण डायबिटिक असेल किंवा बीपी पेशंट असेल, बऱ्याच वेळेला काय होतं डायबिटीजमुळे शुगर पडते आणि आपल्याला कळत नाही की खाणं न खाल्ल्यामुळे आपण औषधही घेतो आहोत, खाणंही खात नाही आहोत आणि शुगर इतकी पडते की हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन्स करावे लागतात. एवढंच नाही तर बऱ्याचशा मैत्रिणी काय करतात माहितीये, खरंच सांगते, वेट लॉससाठी म्हणून हे नवरात्रीचं डाएट किंवा कुठलाही उपवास करताना त्यावेळेला तुम्ही एक्सेसिव्ह ॲक्टिव्हिटी पण करता आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला डिहायड्रेट होऊन, चक्कर येऊन, बीपी लो होऊन तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. आणि आम्ही भरभरून डेक्स्ट्रोज देतो का, तर तुम्हाला ते हायड्रेशन मिळावं, तुमची परत जी काही एनर्जी लेवल कमी झाली आहे ती पूर्ववत व्हावी. सो दोन गोष्टींमध्ये प्लीज कन्फ्यूज होऊ नका. जे नवरात्रीचं स्पिरिच्युअल पर्पज आहे त्यासाठी तुम्ही नक्कीच मी सांगितलेल्या पदार्थांनुसार तुम्ही ते नवरात्रीचे उपवास फॉलो करा. आणि ज्या ज्या ग्रुपला मी सांगितलं की तुम्ही शक्यतो टाळा, त्यांनी कृपया टाळावं. जे आताच डायग्नोज कुठल्या मोठ्या रोगांना झाले असतील, जसं किडनी डिझीज झाले किंवा कॅन्सर वगैरे झाले, त्यांनीही टाळावेत. किंवा जे नॉर्मल डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड ह्या सगळ्या रोगातनं जर जस्ट बाहेर आले असतील, कुठल्या हॉस्पिटलाइज झाले होते आणि आता जस्ट बाहेर येत आहेत कुठल्या रोगातनं, तर त्यांनीही यावर्षी उपवास टाळावा, जेणेकरून त्यांची इम्युनिटी ऑलरेडी लो आहे. मग उपवास केल्यामुळे खाणं जर योग्य शरीरात गेलं नाही तर इम्युनिटी अजून लो होऊ शकते, तर तुम्हीही टाळावा. ठीक आहे. रेस्ट ऑल हे खूप छान फेस्टिवल सीझन आहेत. आपण सगळ्यांनी हेल्दी राहून एन्जॉय केले पाहिजेत. त्यामुळे बी हेल्दी अँड बी हॅपी. थँक्यू सो मच.